रात्री 1 वाजला एवढी सगळी भाजी निवडेपर्यंत. आणखी भाजी बरीच होती आणि ओशाची वगैरे काढून ठेवली वेगळी, जी की आपल्याला सुगडमध्ये पूजासाठी लागते ना, ती वेगळी काढून ठेवली. आता ही चिरून घेते वांगं आणि गाजर आणि ही भाजी फोडणीला टाकते. त्याचा काही व्हिडिओ वगैरे शूट करत नाही मी, डायरेक्ट फोडणीला टाकून झाल्यावर नंतर मग दाखवेन तुम्हाला. आणि श्रीचा डबा करून झालाय. त्याला वांग्याचं भरीत आणि चपाती करून दिली आहे आणि त्याचं 1 वाजता रिसेस होते ना, त्यामुळे काही नैवेद्य दाखवून होईल तोपर्यंत म्हणून. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असाल. मी रसिका स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आता थोड्या वेळाने मी ड्रेस घालेन वेगळा, पण अजून स्वयंपाक व्हायचा आहे, त्यामुळे मग म्हटलं आधी सर्व करून घेते आणि मग ड्रेस वेअर करते. बाकी तुम्ही मजेत आहात ना सर्व? आणि भोगीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. असं जेवण बनवून तयार आहे. बाजरीची भाकरी, भरीत, ही मिक्स भाजी, म्हणजे भोगीची भाजी म्हणतं कोण कोण, उंदिओ म्हणतं, आणि दही आणि भात असं छानपैकी बनवून झालेलं आहे. आता मी नैवेद्य दाखवून घेते आणि नंतर मग बाकीचा व्हिडिओ शूट करीन. ही सुगड आहे मातीची. म्हणजे उद्या संक्रांत आहे ना, त्यासाठी ही ओसायला लागतात ना. तर ही गेल्या वर्षीच मी घेतल्या होत्या. मग ते आत्ता माळ्यावर ठेवले होते, त्या वरनं काढून स्वच्छ धुवून घेतलेत पाण्याने. आणि त्याचा सुगंध इतका छान येतो आहे ना मातीचा, काय सांगू. खूप छान वाटतंय. जसं की पावसाळा आला की आणि पावसात म्हणजे पहिला पाऊस पडल्यावर मातीचा सुगंध येतो ना, तसा सुगंध येतोय. खूप छान वाटतंय. आता हे सुकायला ठेवलेत. मग सुकल्यावर ते व्यवस्थित एक साईडला ठेवून देईन. आणि बाकी बरीच कामं आहेत. जसं की उद्या माझा हळदी कुंकू आहे, तर लाडू वगैरे पॅक करायचे आहेत मला. ते दाखवेन मग नंतर. ही सर्व कामं मला 2 दिवस आधीच करायची होती. पण जसं की मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की काहीतरी एक गुड न्यूज आहे. तर तो व्हिडिओ तर तुम्हाला अजून 2 दिवसात वगैरे येईल. कारण की हा भोगीचा टाकल्यावर मी लगेच हळदी कुंकवाचा टाकणार आहे. त्यामुळे आणि त्याचे पण मला व्हिडिओ वगैरे सगळे गोळा करायचे आहेत. त्यामुळे तो जरा लेटच येईल. आणि ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे, जी मला मदतीला आली. तिला म्हटलं ये जरा मदत करायला. आणि की एकटीने तेवढं होत नाही आणि श्रीची पण तब्येत बरी नाही आहे. तर श्री असतं तर त्यांनी मला मदत केलेली असती नक्कीच. त्यामुळे मग तिला बोलवलं होतं मी. आणि ही निहारची बहीण आहे त्या छोट्याची. तो मध्ये मध्ये जरा येत होता व्हिडिओच्या, त्याला मी सांगत होती बाजूला बाळा म्हणून. तर त्याला खूप मजा वाटत होती व्हिडिओमध्ये येण्यासाठी, म्हणून तो असं हे करत होता सारखा. आणि सण असल्यामुळे लाडवाची सुद्धा खूप गडबड आहे, म्हणजे संक्रांतीमुळे. त्यामुळे खूपच धावपळ होते सगळीकडे. त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे असं शूट केलेले आहेत, पण ते व्हॉईस ओव्हर वगैरे करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे जरा लेटच येत आहेत तुमच्यापर्यंत. त्यासाठी सॉरी. मी प्रयत्न करते तुमच्यापर्यंत पोचवण्याचा, पण जितकं शक्य होईल तितकं. आणि खूपच म्हणजे इतकी धावपळ 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 चालू आहे ना, काय सांगू. त्यामुळे जे घेतलेलं काम करायला ते सुद्धा काय माझं पूर्ण झालं नव्हतं. मग मी 2च मला वाटते 2च पतंग तयार केल्या आणि बाकी मग तसंच ठेवून दिलं. म्हटलं बघू आता नंतर, म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा असेल ना हळदी कुंकू, तेव्हा जरा आधी तयार करायला घेईन. श्रीची तब्येत बरी असते ना, तर श्रीने मला मदत केली असती तेवढ्यासाठी, कारण की त्याला खूप असं करायला आवडतं ॲक्टिव्हिटी वगैरे. पण त्याची तब्येत बरी नसल्यामुळे मग तो जरा झोपला होता, जरा ताप बीप येत होता त्याला. आत्ता जरा बरी आहे त्याची तब्येत, औषधं वगैरे चालू आहेत त्याला. आणि वातावरण सारखं बदलतं आहे, त्यामुळे मुलांची तब्येत पण सारखी कमी जास्त असं होत असतं. आणि आदल्या दिवशी मला खूप लेट झाला होता, त्यामुळे मग हा दिवस म्हणजे पूर्ण गडबडीतच गेला माझा. त्यात माझ्या मुली पण नव्हत्या, सासूबाई पण नव्हत्या. जर का त्या एक जरी कोण असेल ना हातभार लावायला, तर थोडीफार मदत होते. पण एकटीनेच सगळं करायचं म्हटलं तर तेवढं होत नाही. त्यातनं पण प्रयत्न करतच असतो आपण, पण कधी कधी होते अशी धावपळ. छान असं पतंग बनवलंय, म्हणजे उद्या हळदी कुंकू आहे ना, त्यासाठी डेकोरेशन करण्यासाठी. अशी विकत मिळतात, पण म्हटलं आपण स्वतः बनवलेलं जरा छान वाटतं ना, वेगळं, म्हणून मग बनवते.
बाकीची एक ती मी बनवून घेते. ही आपली जे लग्नाच्या पत्रिका असतात ना त्याचं म्हणजे असं जिथे गणपती वगैरे असेल तो नाही, पण बाकीचा पुट्टा असाच वेस्ट जातो ना, तर त्याचा काहीतरी उपयोग करूया म्हटलं. आणि हे गोटीव कागद घेऊन आली होती आणि हे थोडंसं डेकोरेशनसाठी. आणि असं बनवून घेते आता मी सगळे. आणि हे लाडू सर्व माझ्या मैत्रिणीच्या मुलीने आत्ताच भरले, बघितलेत ना तुम्ही भरताना तिला. तर हे भरून ठेवले हळदी कुंकवासाठी, म्हणजे हातात देताना असं चिकट वगैरे होतं ना, त्यामुळे असे भरून ठेवलेत ते. हे सुगड चांगले सुकलेत, आता ह्याला हळदी कुंकू लावून ठेवते म्हणजे उद्या पूजा करायला बरं. आणि जसं मी म्हटलं होतं मगाशी तुम्हाला पतंग झाले की दाखवेन, पण त्या काही सगळ्या झालेल्या नाही आहेत, कारण की मध्येच मला दुसरं एक काम आलं, त्यामुळे हे सर्व असंच ठेवावं लागलं. आता ह्या तुम्हाला उद्याच्या म्हणजे संक्रांतीच्या ब्लॉगमध्येच बघायला मिळतील. तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत असंच कनेक्ट राहा चॅनलला. बाय.